नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला जेवताना तोंडी लावासाठी मिरचीचे 2 प्रकार बनवून दाखवणार आहे। मिरचीच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केलेले आहेत, लोणच्याच्या पण खूप रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, पण आता 2-3 कमेंट आल्या होत्या की लोणच्याच्या खारामध्ये मिरच्या कशा टाकल्या पाहिजे त्या आणि वेगळ्या भांड्यामध्ये पण आपण मिरच्या टाकू शकतो का, तर बघा अशा पद्धतीत टाकू शकतात। तर मी ह्या 25 ते 30 मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्या स्वच्छ धुवून पुसून भाजून घेतलेल्या आहेत। भाजून कशा घेतल्यात बघा, अशा चीर पाडलेले आहेत। ह्याचे 2-2 पण तुकडे करू शकता बरं का, पण देठासकट घ्यायची, देठानं काय होतं चव छान येते। आणि ही लोखंडाच्या तव्यामध्ये मी भाजून घेतल्यात, कुठल्या पण कढईत वगैरे भाजलं तरी चालेल, पण भाजून घेतले। तेलाचा वापर बिलकुल करायचा नाही, नुसत्या भाजून घ्यायच्या, पण मध्ये चीर पाडून घ्यायच्या। ह्या दुसऱ्या मिरच्या पण स्वच्छ धुवून मी काय केलेल्या आहेत, ह्या जास्त मिरच्या घेतलेल्या 31-35 मिरच्या असतील, स्वच्छ धुवून अशा मधोमध बघा अशा चिरा पाडून घेतलेल्या। देठ ठेवायचं ह्यांचं, पण फक्त की स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्यात मिरच्या, ओल्या नाही राहिलं पाहिजे। हा लोणच्याचा खारा आहे बघा, अशा पद्धतीत आहे। थोडा घट्टच आहे माझा, कारण की मी जी आता लास्ट राहिलेला तो त्या पद्धतीत आहे। ह्याच्यामध्ये आपण तेल पण टाकू शकतो। आता ह्यातलं काय करायचं माहिती आहे का, आपल्याला 1च चमचा ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि चांगलं मिक्स करायचं। मिक्स करून घेतल्यात बघा, आणि ह्या काय केलेल्या थोड्या चमच्याने पहिल्या मिक्स केल्यात आणि नंतर मी हाताने मिक्स केलेत, कारण की जे आपले ह्या चिरा आहेत का नाही, जी मिरचीला पाडल्यात त्याच्यामध्ये पण बघा असं गेलं पाहिजे, त्यासाठी असं हातानं शक्यतो कालवून घ्यायचं। चमच्यानं काय होतं वरच्यावर कालवलं जातं, आणि दाबून दाबून जर केलं ना तर मिरच्या एकदम बारीक होतील, म्हणजे असं भाजल्यामुळं त्याचे तुकडे होतील, किंवा तुकडे करून जरी घेतले एवढे तरी पण तुम्ही चालवू शकते। पण अशा पद्धतीत ह्यात काय करायचं, तुम्हाला जर हवं असेल तर थोडंसं तेल गरम करायचं, थंड करायचं आणि थोडंसं वतायचं, गरज पडत नाही। एवढ्याच मिरच्या तुम्ही एका काचेच्या भांड्यात पॅकबंद वरतीच ठेवू शकता, फ्रीजमध्ये पण ठेवायची गरज नाही। आणि ह्या मिरच्या 8 ते 10 दिवस राहतात, अशा जर तुम्ही लोणच्याच्या खारामध्ये केल्या तर। आणि ह्याच्यापेक्षा तुम्ही जास्त पण टाकू शकता। मी एकच चमचा टाकणार, एक चमच्यामध्येच, फक्त खायला लगेच नाही, ह्या 2 दिवस तरी मुरल्या पाहिजे त्या। आणि नंतर आणि चांगल्या हाताने दाबून दाबून त्याला मिक्स करा, खूप चविष्ट लागते, तुम्ही एकदा करून बघा। आता ह्या दुसऱ्या प्रकार बघा, ह्या भाजल्या नाहीत काय नाही, ह्या कच्च्या आहेत। ह्याला काय आहे माहिती आहे का, थोडासा खार जास्त टाकायला लागेल, आणि हे आपला ही टाकायला लागलं तर हे एवढं सगळं मी टाकून घेते ह्याच्यामध्ये बघा, अशा पद्धतीत झालेलं आहे। ह्यात पण तुम्हाला जर हवं असेल का नाही तर थोडंसं तेल गरम करून टाकायचं, बाकी साहित्य काहीच टाकायचं नाही। ह्याला पण आपण चांगलं मिक्स करून घेऊया। ह्याला पण आपल्या मधोमध आपण चिरा पाडून घेतलेल्या आहेत। ह्या पण बघा मी मस्त अशा मिक्स करून घेतलेल्या आहेत, जेणेकरून त्या चिरामध्ये पण गेलं पाहिजे अशा पद्धतीत। ह्याच्यामध्ये पण ह्या जो चमचा दाखवलेला आहे ना, ह्या चमच्याच्या मापानं 2-3 चमचे तेल गरम करून थंड करून टाकलं तरी चालेल। आणि ह्याला काय करायचं, काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं। ह्या दोन्ही पण, ह्या तुम्ही 2 दिवसानं खाऊ शकता आणि ह्या 5 ते 6 दिवसानंतर खाऊ शकता। ह्याच्यामध्ये अजून पाहिजे तर तुम्ही खार टाकू शकता, जर तुम्हाला आंबटपणा जर जास्त आवडत असेल तर, म्हणजे त्याच्यामध्ये जर मिरचीमध्ये मुरला ना तर खूप चविष्ट लागतात। पण ही जी भाजलेली आहे ना, ही 2 दिवसात म्हटलं तरी तुम्ही खाऊ शकता, पण हे आपली कशी कच्चे फक्त मध्ये चिरलेली आहे, तर ह्याला 4 ते 5 दिवस तुम्ही काचेच्या भरणीमध्ये पॅक बंद ठेवा आणि नंतर तुम्ही खाऊ शकता। तर अशा पद्धतीनं दोन्ही झटपट तुम्हाला मिरच्या दाखवलेल्या आहेत। खूप जणांच्या कमेंट होत्या, तर अशा पद्धतीनं खारामध्ये मिरच्या टाकतात। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।